व्हाईट पोटॅशियम आयर्न आणि झिंक हे जी स्टोन आहेत जापानी स्टोन, जापानचे स्टोन आहेत. आणि या स्टोनमुळे काय होतंय ते आता आपण बघूया. खरोखरच आपल्याला पाण्यामधलं मिळतंय का नाही मिळतंय ते आता आपण चेक करणार आहे. आता बघा वरनं पाणी वतलंय आपण आणि हेच पाणी काढलेलं आहे. हे पाणी इथं ठेवूया आणि हे तांब्यातलं पाणी डायरेक्ट जे आता तुम्ही पिताय हे पाणी इथं घेऊया. आणि हे पहिल्या स्टेटला चेकिंग जे काय करायचे आहे ओआरपीच्या संदर्भात किती लोकांना माहिती आहे? 9वीच्या क्लासमध्ये शिकवलं जात होतं ओआरपी पीएच. ओआरपी का शिकवलं जाते? ज्या पाण्यात खनिज आहेत म्हणजे हे मिनरल्स आहेत, कॅल्शियम सोडियम जे काही हे मिनरल्स आहेत, मिनरल असलं तर पाणी असा गुलाबी करता येतो आणि मिनरल्स नसती तर डेड होत आहे. डेड म्हणजे पांढरं शुभ्र आहे तसंच पाणी आपण चेक करणार आहे. आता ह्यात एक थेंब सोडूया आणि ह्यात पण एक थेंब सोडूया आणि एक थेंब सोडूया. वाटलं ह्यात एकच थेंब सोडलंय आपण. काय झालं अण्णा? हेच पाणी आपण वरनं ओतलंय, हेच पाणी आहे. काय झालं? ह्याच्यामध्ये मॅग्नेशियम सोडियम सगळं आलं ह्याच्यात आणि झिंक सगळं आलं ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये काय नाही, डेड पाणी आहे. आणि हे पाणी आज आपण रात्रंदिवस पितो. हा पाणी ॲसिडिक आहे. काय आहे पाणी? ॲसिडिक. हे पाणी ॲसिडिक असल्यामुळं आज आम्हाला दम्मा, धाप, अल्सर, अपेंडिक्स, पॅरालिस, अटॅक, शुगर, बीपी, हाय बीपी, लो बीपी, मूळव्याध, मूतखडा, कॅन्सर, HIV, TB 100-200 रोगापेक्षा जास्त रोग यायला.